श्री गुरुदेव भगवान की जय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे नाथ कृष्ण गोविंद
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ॐ वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्द्रसुन्दरमुखारविन्धनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्तं राधाकान्तं नमोस्तुते। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातरः जुहाव पुत्रेति तन्मया तया तरो विनेदो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। निगमकल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतं गगसंयुतं पिबत भागवतं रसमालयम् मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं संयुं तं नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। विश्वाच्या कणाकणामध्ये आता विपूर्ण मेघापुर व्याप्त ब्रजेंद्र नंदन यशोदा नंदन गोपिका नंदन
भगवान श्रीकृष्ण आनंद स्वरूप ब्रह्मस्वरूप सद्गुरुदेव तसेच ज्या संतांच्या श्रेष्ठांच्या कृपेने या भागवत कथेला आरंभ होत आहे अशा सर्व संतांच्या चरणी विनम्र अभिवादन करून कथेला प्रारंभ आपण करणार आहोत। विको थोडा कमी करा। भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन सत्संगमोचलवते पुरुषो यदावहि अनंत जन्माचा पुण्याईनंतर मनुष्य देहाची तुम्हा मला प्राप्ती होते आणि मनुष्य देहाची प्राप्ती झाल्यानंतर त्यामध्ये सत्कर्म आणि परमार्थ ह्या दोन गोष्टी घडणं फार आवश्यक असतात। परमार्थ हा जो काही तुम्हाला मिळतो तो तुमच्या आमच्या भाग्याने मिळत असतो। काहीतरी आपलं पूर्वसुकृत असावं लागतं आणि पूर्वसुकृत असेल तरच परमार्थ आपल्याला लाभतो। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। तुमचं आमचं काहीतरी सुकृत असलं पाहिजे की तुम्ही आम्ही आज या परमार्थिक मार्गामध्ये आहे। हे परमार्थिक कार्य तुम्ही आम्ही करत आहात। संसारासाठी आपण रोज जगत असतो, संसारासाठी आपली नित्य धडपड चालू आहे, परंतु परमार्थामध्ये सुद्धा तितकी धडपड फार महत्वाची आहे, आवश्यक आहे। आणि हे जे काही तुम्ही कथा श्रवण करण्यासाठी आले आहे सगळे जे काही श्रोते मंडळी आहे हे श्रोते मंडळीमध्ये सगळे भगवत स्वरूप आहे। कारण विश्वाच्या कणाकणामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे। जे अस्तित्व मंदिरातील मूर्तीमध्ये आहे तेच अस्तित्व तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा आहे। आणि म्हणून सगळे भगवत स्वरूप जे काही श्रोते मंडळी आहे त्या सगळ्या श्रोते मंडळींना विनम्र अभिवादन करून आणि या कथेला साथ देण्यासाठी आलेली ही सर्व आमची मंडळी तसेच उपस्थित गावातील सगळे आयोजक आणि नियोजक मंडळी सर्वांना विनम्र अभिवादन करून आजच्या या कथेला आपण प्रारंभ करणार आहोत। बघा, आजच ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना एक ओवी अशी गेली की ज्ञानोबारायाने ज्यावेळेस गीता ही टीका किंवा गीतेवर टीका केल्यानंतर किंवा ज्ञानेश्वरीला प्रारंभ करायच्या अगोदर जी काही सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवातीच्या ओव्यामध्ये स्तुती केली आणि स्तुती झाल्यानंतर मग श्रोत्याला उपदेश करत असताना ज्ञानोबा सांगतात की तुम्ही अर्जुनासारखं एकाग्र चित्त होऊन ही कथा श्रवण करा, म्हणजे ज्ञानेश्वरी श्रवण करा, ही गीता श्रवण करा। अर्जुनासारखं एकाग्र चित्त तुमचं झालं पाहिजे। अहो, अर्जुन जो होता तो अर्जुन रणांगणावर होता, ज्या ठिकाणी लाखो करोडो युद्ध करण्यासाठी आलेले होते त्या ठिकाणी असंख्य जे काही वाद्य आहे त्या वाद्याचा आवाज होता। कोणी शंखाचं स्मरण करत होतं, कोणी वाद्य वाजत होतं, लढाईची संपूर्ण तयारी झालेली होती। परंतु त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये ज्यावेळेस भगवंत अर्जुनाला उपदेश करू लागले त्यावेळेस अर्जुनाने आपल्या डोक्यात इतर सगळे विषय बाजूला केले आणि एकाग्र चित्ताने एकाग्र अंतकरणाने
गीतेचं श्रवण केलं. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये ते सांगतात की तुम्ही अर्जुनासारखं चित्त करून एकाग्र अंतकरणाने एकाग्र चित्ताने तुम्ही ही कथा श्रवण करा. परंतु त्यानंतर लगेच दुसऱ्या ओबीमध्ये ज्ञानोबा असे सांगतात की बाबा हो, मी हे जे काही तुम्हाला सांगत आहे ही आज्ञा करत नाही, ही काही मी तुम्हाला आज्ञा करत नाही, तर हे तुम्हाला मी सांगतोय विनम्रपणे सांगतोय. कारण काय होतं, ही गादी अशी आहे, या गादीवर बसल्यानंतर स्वतःला मी कोणी वेगळा आहे आणि ऐकणारे हे सगळे श्रोते हे सगळे अज्ञानी आहेत, मी ज्ञानी आहे आणि या सगळ्यांना मी सांगतोय, अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारचा अहंकार निर्माण होतो. परंतु ज्ञानोबाने त्यांच्यासाठी जो काही श्रोत्यासाठी जो भाव व्यक्त केला, तर ज्ञानोबा सांगतात की प्रभू सकल हृदय आपले. या सगळ्या श्रोत्या मंडळींना ज्ञानोबा प्रभूची उपमा देतात. आणि तुमचं विशाल असं अंतःकरण आहे आणि अशा विशाल अंतःकरणामध्ये मी जी काही ही गीतेवर टीका करत आहे, ज्ञानेश्वरी रूपी ही गीतेची टीका तुम्ही सगळ्यांनी श्रवण करावी. पहिल्या ओळीमध्ये होतं अर्जुनासारखं एकाग्र चित्त करा. परंतु कदाचित ज्ञानोबाला असं वाटलं पाहिजे की आपल्या बोलण्यातून कदाचित मी उपदेशक आहे आणि सगळे ऐकणारे श्रोते आहे, अशा प्रकारचा अहंकार तर नाही. म्हणून दुसऱ्या ओळीमध्ये ज्ञानोबाने श्रोत्याला उत्तर दिले, प्रभू सकळ हृदय आपले. तुम्ही सगळे या प्रभू गणेशाची मूर्त्या, हे सगळ्या तुम्ही भगवंताच्या मूर्त्या आहेत. आणि म्हणून सगळ्यांना विनम्र अभिवादन करून आपण कथेला प्रारंभ करणार आहोत. ही जी काही श्रीमद भागवत कथा आहे, ही श्रीमद भागवत कथा म्हणतात पुराणात हिचं याच्या महात्म्याचं वर्णन केलेलं आहे. जी काही श्रीमद भागवत कथा आहे, कारण कथा प्रारंभ करण्यापूर्वी त्याचं महात्म्य सांगणं गरजेचं असतं. एखादी गोष्ट जर तुम्हाला पटवून द्यायची असेल तर त्याच्यामध्ये विशेषता काय आहे, विशेषता काय हे पहिलं सांगावं लागलं. की तुम्ही हे श्रवण केल्यानंतर त्याची तुम्हाला काय फलश्रुती मिळणार आहे, तुम्हाला त्याचा काय लाभ होणार आहे हे सांगणं महत्वाचं आहे. आणि म्हणून सुरुवातीची जी काही श्रीमद भागवत कथा आहे, त्या भागवत कथेमध्ये महात्म्य सांगितलं पाहिजे असा दंडक आहे. आणि हे महात्म्य पद्मपुराणामध्ये त्याचं विवेचन आलेलं आहे. पद्मपुराणा अंतर्गत त्याचं विवेचन आलेलं आहे. आणि सांगतात की अशी जी काही ही कथा आहे श्रीमद भागवत कथा, या कथेचं रसपान परीक्षित महाराजांनी केलेलं आहे. आणि शुकदेवाने ही कथा जी आहे ती परीक्षित महाराजाला सांगितली आहे. आणि म्हणून परीक्षित तर तिथे निमित्त होते, परंतु ती कथा तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आणि याचं जे काही फल आहे, कारण कोणत्याही गोष्टीचं प्रयोजन फल आपल्याला माहित असल्याशिवाय आपण ती करत नसतो. शेतामध्ये जरी आपल्याला हरभर पेरायचं तरीही आपल्याला माहित असतं आपण एक दाणा पेरला तर त्याचे 50 दाणे होणार आहे. म्हणूनच आपण शेतामध्ये हरभरे पेरतो. आपल्याला माहितीये शेतामध्ये एक दाणा गव्हाचा पेरला म्हणजे त्याचे 100 दाणे मला परत मिळणार आहे. म्हणूनच आपण काय करतो, गहू शेतामध्ये पेरतो, गव्हाचा दाणा शेतामध्ये आपण रोवतो. तसा एवढा जो काही सगळा खर्च असेल, हे असेल, सगळं जे काही कथेचं आयोजन असेल, याचं काहीतरी फलश्रुती असेल, म्हणूनच या कथेचं आयोजन केलं जातं. केवळ फलश्रुती काहीच नाही आणि आम्हाला काही काम नाही, तुम्हाला काही काम नाही, कथेचं आयोजन केलं असं होतं का? अरे यानं पुण्यलाभ होणार आहे. आणि ही जी काही कथा आहे, ही कथा परीक्षित महाराजाला सांगितली आहे शुकदेव महामुनी. आणि तीच कथा सुजी महाराजांनी शौनकादी ऋषींना सुद्धा सांगितली आहे. नैमिषे सुतमासीना मभिवद्या महामतीं कथामृत रसस्वाद
कुशल हो शोनको ब्रवीत. असं सांगतात. एक वेळेस नैमिष्य अरण्यामध्ये पुराणाचे वक्ते जे काही सुजी महाराज आहे ते सुजी महाराज बसलेले असताना शौनक आदी जे ऋषी आहे त्या ऋषीने त्यांना प्रार्थना केली. महाराज, अरे ज्यावेळेस तुम्ही सद्गुरूकडे जासाल, ज्यावेळेस संतांकडे जासाल, त्यावेळेस सुरुवातीला प्रार्थना करा. अहो, तुम्ही गुरुकडे गेले आणि गुरुकडे गेले आणि गुरुजीला म्हणले की गुरुजी मला मुक्त व्हायचंय, तुम्ही मला ज्ञान द्या. अशाने गुरुजी ज्ञान देतील का? साधना काहीच नाही आणि डायरेक्ट गेले आणि गुरुजीला सांगितलं की गुरुजी मला ज्ञान पाहिजे, तुम्ही ग्रंथ काढा आणि सांगा. असं होऊ शकत नाही. सर्वप्रथम आपल्या गुरुजीकडे जायचं असेल तर विनम्र भावाने जावं लागेल. अंतःकरणामध्ये नम्रता असावी लागेल आणि नम्रतेने तुम्ही सद्गुरूकडे गेल्यानंतर, संतांकडे गेल्यानंतर मग त्यांना प्रार्थना करा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानिनास्तत्त्वदर्शिनः. गीता सांगते की तद्विधी प्रणिपातेन, प्रणिपात करायचा आहे, साष्टांग दंडवत करायचंय, प्रणाम करायचा आहे आणि नंतर परिप्रश्न करायचा आहे. नंतर प्रश्न विचारायचा आहे की मला मुक्त व्हायचं आहे, तुम्ही मला अज्ञानातून बाहेर यायचं आहे, तुम्ही मला माझ्या अज्ञानातून बाहेर करा, त्यासाठी मला ज्ञान प्रदान करा. कायमी उद्धार सद्गुरूकडे गेल्यानंतर, संतांकडे गेल्यानंतर त्यांना उद्धाराचं साधन करायचं आहे. तुमचा प्रपंच त्यांच्या समोर मांडू नका, कारण प्रपंच जो आहे तो प्रपंच चालणार आहे, होत राहणार आहे, परंतु परमार्थ होत नसतो. परमार्थ करावा लागत असतो, परमार्थ करावा लागतो, परमार्थ होत नसतो. प्रपंच सहज होतो, परंतु परमार्थामध्ये तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. म्हणून जे काही शौनकादी ऋषी आहे ते शौनकादी ऋषी प्रार्थना करत आहे. अज्ञान धांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुधाच्या ही कथा सारं मम कर्णरसायनम्. 84,000 शौनक ऋषी एकत्र आले आणि या सगळ्या ऋषीने सुजीला प्रार्थना केली की महाराज, आमचा अज्ञानाचा ध्वंस झाला पाहिजे. अज्ञानाचा ध्वंस त्यावेळी होईल ज्यावेळेस आपण असं मान्य करू की मी अज्ञानी आहे. तुम्हाला मान्य करावं लागेल. तुम्हाला अरे आम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर सर्वप्रथम आम्हाला काय करावं लागेल? आमचं अज्ञान जर दूर करायचं असेल तर सर्वप्रथम आम्हाला सद्गुरूकडे गेल्यानंतर, संतांकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे प्रार्थना करावी लागेल. आमचं जे काही अज्ञान दूर व्हावं यासाठी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. एवढंच नाही तर जे आमच्या कानालाही गोड वाटलं पाहिजे. अरे श्रीमद भागवत कथा म्हणजे ती कानालाही आवडणारी आहे. तुम्हाला जर या ठिकाणी वृत्तीपराभाग सांगितलं ना, इथले 90% लोक धोकी जातात. विचार सागर वृत्तीपराभागाला ब्रह्मसूत्र सांगितलं तर 90% धोकी जाते. तर सांगायचं तात्पर्य कानालाही ती गोड वाटलं पाहिजे, कानालाही चांगलं वाटलं पाहिजे.
आणि कानाला ते चांगलं वाटलं पाहिजे म्हणून मम कर्ण रसायन, माझ्या कानाला जे चांगलं वाटेल, जे रसायन ठरेल आणि ज्या रसायनाच्या द्वारे माझा आत्मउद्धार होईल, आमचा आत्मउद्धार होईल, अशा प्रकारचं साधन तुम्ही आम्हाला सांगावं असे शौनका दिवशी प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थना ही एवढी विनम्रपणे करत आहे की त्यांच्या प्रार्थनेमध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही. आणि हे सगळेच्या सगळे शौनकादी ऋषी जे प्रार्थना करत असताना सांगतात की ज्यामुळे आमच्या अंतःकरणामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्याचा भाव निर्माण होईल असं श्रवण आम्हाला तुम्ही सांगा, असं श्रवण आम्हाला तुम्ही करू घाला. त्यावेळेस सांगतात की बाबा जे सुजी महाराज आहे ते सुजी महाराज म्हणतात की ही जी काही कथा आहे ना, ही कथा माझे जे काही गुरु आहे, सुजी महाराजांचे गुरु कोण? शुभदेव महामुनी. माझ्या गुरुजीने हीच कथा परीक्षित महाराजांना सांगितली आहे. आणि या कथेचं महात्म्य असं आहे, असं सांगतात की ज्यावेळेस ही कथा सांगायला परीक्षित महाराजाला प्रारंभ केली त्यावेळेस देवता लोक आले आणि देवता लोक म्हणाले, कारण 7 दिवसामध्ये परीक्षित महाराज हे मरणार होते. कशामुळे? तक्षक नावाचा साप येऊन त्यांना डंक करणार होता किंवा त्यांना मारणार होता, हे माहिती होतं. आणि म्हणून 7 दिवसामध्ये आपण मुक्त झालो पाहिजे म्हणून त्या क्षणाची त्यांनी घरादाराचा त्याग करून, राज्याचा त्याग करून ते निघून गेले. अहो, पूर्वीचे जे काही राजे महाराजे होते एका विशिष्ट काळानंतर घरादाराचा त्याग करायचा, वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचा. आज तर आपली अशी परिस्थिती आहे की आपल्याला घर सुद्धा, एवढंच नाही तर आता काही आपली म्हणायची पद्धत आहे, यांच्या गवऱ्या पुढे गेल्या पण तरी मंदिरात ये, बरोबर आहे ना पाटील? मसनात गवऱ्या गेल्या पण मंदिर दिसत नाही. पण तुमचे सगळे हाताविकरची मंडळी आहे, मागच्या वर्षी 2 वर्षापासून 2-3 वर्षापासून कीर्तन होतं, तुमचा जो उत्साह आहे तो फार स्तुती करण्यायोग्य आहे. सगळे मंडळी भरभरून वर्गणीही देतात. आता दिवसात थोडे काम असतात पण रात्रीच्या वेळेस सगळे मंडळी हजर असतात. पूर्ण हे जे सभा मंडप आहे पूर्ण भरलेलं असतं. सगळं तुम्ही प्रेमाने त्यामध्ये भाग घेता. कुठल्याही गावामध्ये 100% ही आकडा पूर्ण होत नसतो, म्हणून आपण 100%च्या मागे लागायचं नाही. जेवढे मिळाले करणारे तुम्ही जे आहे, तुमच्या हातून चांगलं कार्य होत आहे हे आपण समजायचं. आणि जे ऐकणारे आहे ज्याने आपलं कल्याण होणार आहे त्यांनी हे समजायचं. तर सांगतात की आमचे जे गुरुजी आहे सुजी महाराज सांगतात की ज्यांनी ही कथा परीक्षित महाराजाला सांगितली, जे परीक्षित महाराज 7 दिवसामध्ये ज्यांचा मृत्यू जवळ आला होता, 7 दिवसामध्ये त्यांना मुक्त करण्याचं काम या श्रीमद भागवत कथेने केले. सर्वप्रथम त्या शुक महामुनीला मी वंदन करतो. शुकं नत्वा वदन सर्वे स्वकार्यः कुशलः सुरः कथा सुदं वैशस्व गृहीतैव सुधामिमाम्. सांगतात ही जी कथा आहे, जे शुक महामुनी आहे त्यांनी ज्यावेळेस परीक्षित महाराजाला सांगायला प्रारंभ केली त्यावेळी देवता लोक आले आणि देवता लोक आल्यानंतर सांगितलं परीक्षित महाराज 7 दिवसामध्ये मरणार आहे. आम्ही त्यांना स्वर्गातून अमृत घेऊन येतो आणि ते अमृत त्यांना पाजा, त्यांना म्हणजे मरायचं कामच नाही. अमृत पेल्यानंतर मरायचं काम आहे का? करायचं काम नाही. परंतु त्याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला कथा द्या. काय द्या? कथा द्या. परंतु त्यावेळेस शिवदेवजी महाराजांनी म्हणतात की या कथेचा आणि त्यांची बरोबरी होऊ शकत नाही. वसुधा व कथा ओ लोके हे काच मुनीर महान ब्राह्मणातो विचारैव तथा देवाय जहासहा. स्वामी शिवदेवजी महाराज सांगतात ओ कथा ओ काचः, ऐ कुठे ती वसुधा ओ काचः, ओ कथा की कुठे ती सुधा आणि कुठे ती कथा. सुधा म्हणजे अमृत,
अमृताची आणि त्याची दोघांची तुलना होऊ शकत नाही. कारण अमृत 3 प्रकारचं असते. एक स्वर्गामृत, दुसरं नामामृत आणि तिसरं बोधामृत. जे स्वर्गामृत आहे ते स्वर्गामृत आपल्याला स्वर्गामध्ये गेल्यानंतर प्यायला मिळेल. स्वर्गामध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्वर्गामृत प्यायला मिळेल. स्वर्गामध्ये जायचं का? कुठे जायचं? अरे हातालीच्या लोकांना जायचं कुठं? महाराज एवढं लवकर कशाला स्वर्गात पाठवतात? आम्ही सध्या इथेच बरे हाताली. आता घरदार शेती हरभर गेलेले, शेतात लोक गेलेले, आणि आताच तुम्ही म्हणता स्वर्गात पाठवायचे. अरे ही 7 दिवस कथा आहे. त्यानंतर तुम्हाला आता काय जायचंय? उद्या येणारच नाही कधी. ते जायचं म्हणते कशाला महाराज घेऊन जात असतील तर सांगायचं तात्पर्य स्वर्गामृत आहे. जे स्वर्गामृत आहे ते स्वर्गामृत प्राशन केल्यानंतर आपल्याला भूक सुद्धा लागत नाही. स्वर्गामध्ये 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट म्हणजे जेवायचं काम, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवायचं काम नसल्यामुळे जायचं काम नाही. काय थंडी बिंडीत काहीच नाही. तर अमृत पिल्यानंतर काही खायचं आवश्यकता आहे का? मरणच नाही. आता इथं रोज सकाळी स्वयंपाक करा, हे करा, ते करा, त्याला जीव घाला, यायला जीव घाला, पोळ्या जीव घाला, या भानगडीत एकदाच अमृत पिऊन घेतलं की तुम्ही पुन्हा काही प्यायची आवश्यकता नाही, पुन्हा काही खायची आवश्यकता नाही. असं हे स्वर्गामृत आहे. दुसरं आहे नामामृत. जे नामामृत आपण रोज आता इथे चिंतनामध्ये, कीर्तनामध्ये, संकीर्तन आपण जे घेतो ते नामामृत आहे. पांडुरंगाचं नाव घेतो, विठ्ठलाचं नाव घेतो, हे नामामृत आहे. आणि तिसरं आहे बोधामृत. ते बोधामृत जे आहे ते आपल्याला सद्गुरू आणि संतांकडून मिळत असतं. आणि ते बोधामृत आपल्याला काय करतं, तर आपल्याला या संसारातून मुक्त करण्याचा ते प्रयत्न करत असतं. नव्हे तर ते बोधामृत आपल्याला मुक्त करत असतं. आणि म्हणून अशा पद्धतीने ही जी काही कथा आहे, ही कथा सगळ्यांनाच त्याचा श्रवण करण्याचा अधिकार आहे. जो अभक्त आहे त्या अभक्ताने जरी ही कथा श्रवण केली तर त्याचा लाभ मिळणार नाही. कारण त्याच्यामध्ये श्रद्धाही असली पाहिजे. काय असली पाहिजे? श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञान ज्ञान लब्ध्वा परम शांती गच्छति. अरे श्रद्धा असेल तरच ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि श्रद्धाच नसेल तर मग श्रद्धा नसेल तर त्या अश्रद्ध व्यक्तीला ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. कारण गीतेमध्ये म्हटलं आहे, इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न च शुश्रूषे वाच्यं न च मां योग्य श्रूयति. किंवा अभक्तांस विज्ञाय न तदोष कथामृतं श्रीमद्भागवती वार्ता सुरानामपि दुर्लभम. सुरा म्हणजे जे देवता लोक आहे त्यांना सुद्धा दुर्लभ आहे. जे सूर लोक आहे, असुर म्हणजे राक्षस आणि सूर म्हणजे देव, त्यांना सुद्धा अशी दुर्लभ अशी कथा जी आहे ही कथा तुम्हाला इथे श्रवण करायला मिळत आहे. परंतु श्रवण कशी करायची आहे? कशी करायची आहे? एकाग्र चित्ताने करायची आहे, एकाग्र अंतःकरणाने करायची आहे. अशी श्रवण करायची आहे की पुन्हा श्रवण करायचं काम पडलं नाही पाहिजे. पुन्हा श्रवण करायचं काम पडलं नाही पाहिजे. सांगतात की ज्ञानोबराय सांगतात, काना वचनाची या भेटी सरिसाची पैगिरणी वस्तू होऊनी उठी कवन एक जो. अरे एकदा कानाने ते श्रवण केलं आणि कानाने वचनाची भेट झाली तर पुन्हा ऐकायचंच काम राहिलं नाही पाहिजे. असं एकाग्र अंतःकरणाने एकाग्र चित्ताने श्रवण केलं पाहिजे. परंतु आपलं काय होतं की कथेमध्ये बसल्यानंतर 90% लक्ष इकडं घरी आणि 10% लक्ष कथेमध्ये. एकाग्र अंतःकरण होऊन ही कथा श्रवण केली पाहिजे. आणि जो एकाग्र अंतःकरणाने कथा श्रवण करतो तो या कथेचा अधिकारी आहे. त्यावेळेस
असं म्हणतात की जे काही देवता लोक आहे यांना ही जी काही कथा मिळाली नाही, जसं मग देवता लोक म्हणाले नाही अरे अमृताची आणि कथेची कुठं बरोबरी होऊ शकते? अमृताची आणि कथेची बरोबरी नाही होऊ शकत. अमृत ते अमृत आहे आणि कथा ती कथा आहे हो. त्यावेळेस जसं म्हणतात ना, एक लहानपणी गोष्ट ऐकली होती, जो कोल्हा असतो ना, कोल्हा काय करतो, अंगूर खाण्यासाठी अंगुराच्या बगीच्यामध्ये जातो. परंतु ते जे काही अंगूर असतात ते थोडे लांब असतात, उंच असतात. तो प्रयत्न करतो उडी मारायचा, परंतु त्या तिथपर्यंत त्याचा उडी पोहोचतच नाही. मग शेवटी कंटाळून जातो, तो म्हणतो काय अंगूरच आंबट होते म्हणून मी खाल्ले नाही. तसं सांगायचं तात्पर्य म्हणजे की हे जे काही देवता लोक आहे, हे देवता लोक म्हणाले कुठं कथा आली? शेवटी ब्रह्माजीने म्हणतात की सत्य लोकांमधून तराजू आणला आणि तराजू आणतात एका भागामध्ये कथा ठेवली आणि दुसऱ्या भागामध्ये अमृत ठेवलं. तर त्यामध्ये वजन केल्यानंतर असं लक्षात आलं की कथाच सर्वश्रेष्ठ आहे, अमृताची आणि त्यांची बरोबरी होऊ शकली नाही. म्हणून अशा पद्धतीने जे शुद्धोजी महामुनी आहे, जे सुजी महाराजांचे गुरुजी आहे, ते परीक्षित महाराजाला कथा श्रवण सांगणार आहे. आता इथे तुम्हाला जसं जसं कथा समोर जाईल तसा तसा तो भाग समजेल. कारण हीच कथा सुजी महाराजांनी शौनकादी ऋषीला सांगितली आहे आणि ते सुजी महाराज सांगतात ही कथा माझ्या गुरुने कोणाला सांगितली होती? परीक्षित महाराज. याच्यामध्ये संवाद आहे, अनेक संवाद आलेले आहे. मग त्यात पुन्हा उद्धवजी महाराज आणि विदुरजीचा संवाद आलेला आहे. त्यांनी एकमेकाला सांगितले की अनेक संवाद आपल्याला पुढे पुढे ते दिसून येते. परंतु जे शुद्धोजी महाराज आहे ते सांगतात की ही जी काही सुजी महाराज आहे ते सांगतात ही माझ्या गुरुने परीक्षितेला सांगितली होती आणि माझे जे गुरुजी आहे ते गुरुजी जे संन्यासी होते. कसे होते? संन्यासी होते. अरे सांगणारे संन्यासी होते, ऐकणारे गृहस्थ होते. आणि इथं काय झालं का? सांगणारे संन्यासी झाले आणि ऐकणारे, त्याच्यामुळे मोक्ष तुम्हाला भेटणारच आहे 100%. तर सांगणारे जे शुद्धोजी महामुनी आहे ते सांगतात की ते संन्यासी आणि हे जे काही शुद्धोजी महामुनी आहे यांनी ही कथा परीक्षितेला सांगितली आहे. तत्पूर्वी शुद्धोजी महाराजांचं चरित्र आपण जे शुद्धोजी महाराज आहेत ते शुद्धोजी महाराज हे कोणाचे पुत्र होते? व्यासजीचे, द्वैपायन व्यास. तर व्यासजीचे हे पुत्र होते आणि ज्यावेळेस सांगतात की हे शुद्धोजी महाराज त्यांचा अधिकार सांगतात की त्यांची एवढी विरक्त होते की त्यांना या संसाराचा लवरे सुद्धा नव्हता. सुजी महाराज सांगतात यम प्रवर्जन्त मनोपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरहकातर आविर्भाव पुत्रेति तन्मया तया करो विनेदोस तं सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. शुद्धीचा अधिकार फार मोठा होता, फार विशाल होता की शुद्धोजी महामुनी आपल्या आईच्या गर्भामध्ये होतात जवळजवळ 12 वर्षामध्ये. किती वर्ष? भगवंताशी सदैव त्यांचा काय होता की संवाद होता. भगवंताशी ते एकरूप होते आणि आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष ते राहिले. बाहेर यायचं नव्हतं. का बाहेर यायचं नव्हतं? तर बाहेर आल्यानंतर हे जे काही मायावी रूपी किंवा हे जे काही माया आहे भगवान विष्णूची ही माया मला बाधित करेल. काय करेल? बाधित. जोपर्यंत आईच्या गर्भामध्ये आपण असतो तोपर्यंत सोहम 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 आपण जप करतो आणि जन्म झाल्यानंतर लगेच तो एका क्षणामध्ये कोहम 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 करायला सुरुवात करतो. आहे की नाही? रडतं का नाही मुलगा लहान जन्म झाल्यावर? तर सोहमच्या ऐवजी ते कोहम करतात. अशा पद्धतीने 12 वर्ष कुठे होता? आईच्या पोटामध्ये. बाहेरच यायला तयार होता. शुद्धदेवजी आधी प्रार्थना करू लागले. महाराजांनी सुद्धा म्हटलं आहे, काय म्हटलं आहे?
ब्राह्मणाचं पोर एक खेळाचे झाले. ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे झाले. 12 वर्ष गमाले. 12 वर्ष गमाले. तापत पावन बाहेर आले. तापत पावन बाहेर आले. नागरीची पळून गेले. नागरिक पळून गेले. ऐक खेळ्या पुरधान ब्राह्मणाचे पोर एक खेळाचे झाले. अरे हा खेळच आहे. कोणता खेळ आहे तुम्ही खेळता तो? कोणता खेळ खेळता तुम्ही? संसार. अरे असं म्हणतात मॅन सफर्स ओनली बिकॉज ही टेक्स सिरियसली व्हॉट द गॉड्स मेड फॉर फन. त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो की भगवंतानं ही जी काही सृष्टी आहे ना, ही देवाने जी सृष्टी निर्माण केली आत्माराम बाबा, ही कशासाठी निर्माण केली माहिती का? त्याच्या मनोरंजनासाठी. ही जी काही सृष्टी आहे ही देवाने मनोरंजनासाठी बनवली आणि आपण ती गांभीर्याने घेतली. आपण त्याला खरं समजलं. देवानं कशासाठी बनवली? अरे त्याला एकटं करमत नव्हतं. त्या देवाला एकटं करमत नव्हतं. एकट्याला करमत नव्हतं म्हणून देवाने हे सगळे खेळणारे तुम्हाला आम्हाला खेळासाठी त्या खेळात सहभागी करून घेतले. आणि खेळामध्ये कोणताही खेळ असू द्या, त्या खेळामध्ये एक व्यक्ती काय सारखा टिकत नसतो. क्रिकेट जरी असेल तरीही त्याची विकेट त्याला खेळाच्या बाहेर, कबड्डी जरी असेल, खो खो जरी असेल, त्याला खेळाच्या बाहेर व्हावं लागतं. आणि खेळाच्या बाहेर व्हावं लागतं. आणि खेळाच्या बाहेर व्यक्ती गेल्यानंतर तुम्ही लगेच रडायला सुरुवात करता. तसा देवानं हा निर्माण केलेला खेळ आहे. हा संसार म्हणजे काय? खेळच आहे. अरे असं म्हणतात पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होती काही, कान्होबा तेरे तेरे तेरे. सगळं शून्य होतं. देवाने हे निर्माण केलं. त्याला करमत नव्हतं एकट्याला. परंतु आपण ती सिरियस घेतलं म्हणून आपण काय करतो आहे तर आपण दुःखी आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य शुद्धजी महामुनी 12 वर्ष आईच्या पोटामध्ये राहिले. व्यास महर्षीने प्रार्थना केली की स्वतः व्यास महर्षींना सांगावं लागलं की तुम्हाला आम्ही या संसारामध्ये ओढणार नाही. पण जसे जन्माला आले तसे जंगलामध्ये पोहू लागले. साधारण अधिकार आहे का? व्यास महर्षी त्यांच्या मागे धावत आहे आणि शुद्धजी महामुनी पुढे पळत आहे. व्यास महर्षी आहे थांब बेटा, थांब बेटा, थांब बेटा. बेटा थांबायला तयार नाही. बेटा थांबायला तयार नाही. अधिकार एवढा आहे हे सांगत आहे. कोण सांगत आहे तर जे काही शुद्धजी महामुनीचा अधिकार तरी सुजी महाराज सांगत आहे. आणि अशा पद्धतीने अधिकार सांगितल्यानंतर आता पुढची जी कथा आहे जी विशालपुरीमध्ये आता वेगळे संवाद इथे आहे. तर त्या संवादामध्ये आणखी ही जी कथा आहे संक्रमित मुनी जी आहे ती नारदजीला सांगणार आहे. तोही भाग आपण पाहणार आहे. तत्पूर्वी थोडं संकीर्तन. गोविंद मेरो है गोपाल मेरो है, 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 गोविंद मेरो है
आता मी तुम्हाला भक्ती रसपूर्ण कथा जी माझ्या गुरुजीने शुक्रजी महामुनीने मला अनन्य शिष्य समजून सांगितली होती ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे। एक दिवस विशालपुरीमध्ये जे काही निर्मल ऋषी सत्संगासाठी आले होते आणि त्यांनी नारदजी महाराजांना पाहिलं आणि नारदजी महाराज जे आहे ते नाराज झालेले होते, चिंतातूर झालेले होते। चेहऱ्यावर नाराजी त्यांची दिसत होते। अरे आपला चेहरा सुद्धा आपला भाव व्यक्त करत असतो। काही काही लोकांचे चेहरे एवढे प्रसन्न असतात की त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला प्रसन्नता वाटते, बरोबर आहे। आणि काही काही लोकांचे चेहरे असे असतात की त्यांचे 12 वाजले पाहिजे की आपले 12 वाजले। खुश राहा, प्रसन्न राहा, काय राहा की प्रसन्न राहिलं पाहिजे। त्या सांगतात नारदजी महामुनी नाराज होते आणि नाराज होते, चिंतातूर होते। एखाद्या व्यक्तीला चिंता असेल तर ती चिंता त्याच्या चेहऱ्यावरून प्रदर्शित असते। एखादा व्यक्ती नाराज असेल तर त्याची ती नाराजी त्याच्या चेहऱ्यावर प्रकट होत असते। एखादा व्यक्ती प्रसन्न असेल, एखादा व्यक्ती खुश असेल तर त्याची खुशी, त्याची प्रगत जे काही त्याच्या अंतःकरणातील जो काही आनंद आहे तो त्याच्या चेहऱ्यावर प्रकट होत असतो। आणि येथे सुद्धा जे काही नारदजी आहे, नारदजी तर नाराज आहे, चिंतातूर आहे। आणि चिंतातूर असल्यामुळे जे काही संतादिक मुनी आहे त्यांनी विचारलं ऋषीवर तुम्ही नाराज का आहे? त्यावेळेस नारदजी म्हणाले की सर्वश्रेष्ठ लोक समजून मी या पृथ्वी तलावर आलो होतो आणि पृथ्वी तलावर आल्यानंतर मी पुष्कळ ठिकाणी गेलो। मी ते पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंग, सेतुबंध आदी सगळ्या तीर्थावर मी भ्रमण केलं।
या ठिकाणी मला कुठेही मनाला शांती लाभली नाही, कुठेही मनाला शांती मिळाली नाही, शांती लाभली नाही. खुर्चीवर सगळीकडे सर्वांना मी पाहिलं तर सगळे पीडितच आहे. या ठिकाणची परिस्थितीचं जर वर्णन केलं तर सांगतात सत्यम नास्ति तपः शोचम दया दानं न विद्यते उदरं भैनो जीवा वराकः कुटभाषिणः मंदः सुमन्दमतयो मंदभाग्यायुपुत्रताः पाखण्डायुता सन्तो विरक्ता सपरिग्रहा तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायकः कन्या विक्रयणो लोभा दंपतीनां च कल्पनम्. ऋषीवर या ठिकाणी सत्य, तप, शौच, पवित्रता, दया, दान आदी काहीच राहिलं नाही. अरे एखादा व्यक्ती रस्त्यावर जर पडलेला आहे, त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे, तो तडफडा लागला आहे, तरी आता कलियुगातील लोक म्हणतात की अरे दारू बिन पडला असेल, मरू द्या त्याला, उचलायला कोणी तयार नाही. दया शिल्लक राहिली नाही. अरे तो मासी सारखा तडफडत आहे, त्याला उचला, त्याला दवाखान्यात तरी न्या, त्याच्या घरी तरी फोन लावा, एवढं सुद्धा आता लोकांना रोडवर पडलेल्या व्यक्तीला उचलायला कोणी तयार नाही. म्हणजे दया शिल्लक राहिली. दान करण्याची इच्छा राहिली नाही. इकडे सत्कर्म करत असेल एखाद्या ठिकाणी तर त्या सत्कर्मामध्ये आपण आपलं योगदान टाकलं पाहिजे, आपण काही दिलं पाहिजे, तर अशी इच्छा होत नाही. अरे दान करावं असं म्हणू नये, पण मारवाडी लोकांनी त्यांच्या जेवढी कमाई आहे त्यातील तो 10% दान करतात. तुम्हाला जर म्हणलं की तुम्हाला 10 लाखाचं उत्पन्न होतं, 5 लाखाचं होतं, तर 50,000 सप्त्याला दान देता का? आणि 1 लाखाचं होत असं तुम्हाला 10% मुलाला किती द्यायला पाहिजे मग? हा, पण मारवाडी लोक जेवढे आहेत तेवढे सगळे 10% दान करतात. त्या दिवशी चांडक साहेब म्हणले उडाण्याला, अरे जर तुम्ही दान देऊन बघा, जर तुम्हाला भगवंतानं त्याचं परतफेड करून दिली नाही किंवा त्याच्या दुपटीने किंवा 10 पटी जर तुम्हाला मिळालं नाही तर माझ्याकडून घेऊन जा. सांगायचं तात्पर्य दान शिल्लक राहिलं नाही, दान देणारे लोक शिल्लक राहिले नाही. म्हणून तप शिल्लक राहिले, शौच राहिले, पवित्रता राहिली नाही, दान राहिलं नाही. या लोकांमध्ये केवळ सगळे लोक आपलं पोट भरण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि स्वार्थी लोक झालेले आहे. असत्यता सगळीकडे मांडलेली आहे. साधू संत सुद्धा पाखंडी झाले आहे. तसेच ब्राह्मण लोक सुद्धा आता पैशाच्याच मागे लागले आहे आणि ज्या काही स्त्रिया आहेत त्या वेश्यावृत्तीने व्यवहार करत आहे. या कलियुगामध्ये काही जे काही स्त्रिया आहे, पुरुष आहे, आपल्या बालकांचा सुद्धा विक्रय करत आहे. आणि अशा पद्धती या कलियुगामध्ये असं दोष वाढलेले आहे. सांगतात एक वेळेस मी गोविंदाच्या लीला पाहण्यासाठी यमुनेच्या तटावर गेलो आणि यमुनेच्या तटावर गेल्यानंतर मला त्या ठिकाणी एक सुंदर अशी स्त्री युवती खिन्न मनानं बसलेली पाहिली मी दिसली. नारदजी म्हणतात आणि जी काही स्त्री होती ती स्त्री होती, सुंदर होती, परंतु तिचे जे 2 मुलं आहे ते 2 मुलं मात्र अचेत अवस्थेमध्ये पडलेले होते. जी स्त्री होती ती तरुण होती, परंतु तिचे जे काही मुलं आहे ते मात्र वृद्ध झालेले होते. मी त्यांच्याकडे गेलो आणि गेल्यानंतर ती स्त्री आहे त्या स्त्रीने मला नतमस्तक माझ्या समोर झाले, प्रणाम केला. साधू संतांना प्रणाम करत असतात त्या पद्धतीने त्या स्त्रीने सुद्धा प्रणाम केला आणि प्रणाम केल्यानंतर नारदजीने विचारलं तुझ्या दुःखाचं कारण काय? अरे शेवटी आपले मुलं संकटात म्हटल्यानंतर ती कोणती आई अशी आहे की ती खुश राहील म्हणून? कोणतीही आई राहू शकणार नाही. अरे जिचे मुलं संकटामध्ये आहे ती स्वतः कितीही तंदुरुस्त असू द्या, परंतु मुलंच संकटात आहे, मुलंच आजारी आहे, मुलंच निश्चित पडले आहे तर निश्चित तिला सुद्धा तिची चिंता राहणारच आहे. आणि अशी जी काही स्त्री आहे ती स्त्री सांगते की महाराज, नारदजी महाराज तुमची भेट झाली, एक प्रकारे
माझं भाग्यच उदयाला आलं. संतांची भेट सुद्धा भाग्याशिवाय होऊ शकत नाही. भाग्य जर असेल तर संत भेट होते. कारण असं म्हणतात भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय, किंवा उदरे भाग्याचा अवघी चिंता वाढली, किंवा त्या संतांच्या दर्शनाने संतांच्या समागमाने आणि जी काही स्त्री होती त्या स्त्रीने महाराजांना प्रणाम केला. प्रणाम केल्यानंतर महाराजांनी तिला तिचा परिचय विचारला. तुझा परिचय काय? परिचय देत असताना ती स्त्री म्हणते, अहं भक्ती दिती ख्याता हिमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जरो गंगाध्या सरिताश्चे मामस्येवागं समागतः तथापि न समे श्रेयः सेविताया सुरैरपि. माझं नाव भक्ती आहे आणि भक्ती माझं नाव आहे. आणि हे जे काही खाली पडलेले निश्चित अवस्थेमध्ये ते माझे दोन पुत्र आहे, ज्ञान आणि वैराग्य. आणि ज्ञान वैराग्य आहे हे माझे पुत्र आहे. सांगतात की माझा जो जन्म झाला आहे तो द्रविड देशामध्ये झाला आणि कर्नाटकामध्ये ती वाढले. कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये मला सन्मान मिळाला, परंतु गुजरात मध्ये बुढापानं मला घेरलं. आणि या कलियुगाच्या पाखंडामध्ये माझं अंग भंग होऊन गेलं. परंतु ज्या वेळेस मी वृंदावनामध्ये आले त्यावेळेस मला माझं स्वरूप पुन्हा प्राप्त झालं. वृंदावनं पुन्हा प्राप्यं नवीनेव स्वरूपिणे जागाहं युती सम्यक् प्रेष्ठारूपं तु संप्रतम्. जेव्हापासून मी वृंदावनामध्ये आले, वृंदावनामध्ये आल्यानंतर माझं स्वरूप मला प्राप्त झालं. परंतु हे माझे जे दोन पुत्र आहे ते अतिशय दुःखी आहे, जर्जर झाले आहे, निश्चित अवस्थेमध्ये पडलेला आहे. महात्माजी, नारदजी, तुम्ही एक काम करा की तुम्ही मला यातून बाहेर काढा. माझे पुत्र जे आहे त्या पुत्रांना बाहेर काढा. कारण आजच्या कलियुगामध्ये ज्ञान आणि वैराग्याला काही महत्व राहिलं नाही, काही अर्थ राहिला नाही. ज्ञान आणि वैराग्याला काही अर्थ शिल्लक राहिला नाही. कारण ज्ञान ऐकायचं म्हटल्यानंतर एवढे. आणि या ठिकाणी जर एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम जर ठेवला गावामध्ये तर आता नाव घेत नाही मी, पण समजा ठेवलाच एखादा गौतमी पाटलेचं नाव तमाशा, मग किती राहतील? इथं तर पावणारच नाही, तिला शेतात जागा करायला लागेल. कारण ज्ञानाला फारसे आता गिराईक राहिले आणि वैराग्याला तर नाहीच राहिले. कोणाला असं वाटतंय की घरदाराचा त्याग करून कुठेतरी जंगलामध्ये जाऊन कुठेतरी तपश्चर्या करावी, कोणाला असं वाटत नाही. सगळ्यांना वाटते आपला परिवार भलं आपण भलं. मग या कलियुगामध्ये सांगतात की आता ज्ञान वैराग्याला कोणी घेणार राहिलं नाही. त्यावेळेस नारदजी महाराज जे आहे ते त्या स्त्रीला सांगतात की अगं ऐक, शृणस्वाहिता बाले युगोयं दारुणः कलिः तेन लुप्त सदाचारो योग मार्ग तपंसी च जनाघासुरायन्ते शाट्य दुष्कर्मकारिणः इह संतो विशदन्ति प्रहसन्ति इह साधवः दैत्ये धैर्यतुय भीमांसानि गिरा पंडितोऽथवः. अगं ही जी काही कलियुग आहे या कलियुगामध्ये काय झालेलं आहे की सत्य सदाचार सगळं संपुष्टात आलं आहे आणि सगळे विषयाच्या मागे धावत आहे. आणि म्हणतात विषय विषयाचा पडीपाडू घोड परमार्थ लागे पडू कडू विषय तो गोडू शिवासी झाला. अरे विषय विषयाचा पडीपाडू, विषयाचं स्थान अंतकरणामध्ये निर्माण झाल्यामुळं
किंवा अंतकरण हे विषयामध्ये लिप्त झाल्यामुळं आता त्यांना परमार्थ आवडत नाही. कारण म्हणतात जहां राम है वहां काम नहीं, जहां काम है वहां राम नहीं. काम आणि राम एका ठिकाणी राहू शकत नाही. ज्या ठिकाणी कामाचं वास्तव्य जास्त आहे त्या ठिकाणी रामाचं वास्तव्य असू शकत नाही, आणि ज्या ठिकाणी रामाचं वास्तव्य जास्त आहे त्या ठिकाणी काम राहू शकत नाही. दोघं अपोजिट आहे, दोघांची साईड अपोजिट आहे. आणि या ठिकाणी तर सगळीकडे विषयी लोक झाले आहे, आणि विषयी लोक झाल्यामुळे तुझ्या या ज्ञान वैराग्याला इथे काही किंमत राहिली नाही. परंतु सांगतात की वृंदावनामध्ये आल्यानंतर जे काही तुला स्वरूप प्राप्त झालं आहे ते मात्र निश्चित असं जे आहे ते भक्ती माता म्हणते की वृंदावन खरंच धन्य आहे. धन्य वृंदावनम तेन भक्ती नृत्य तीर्थ शिखर. हे वृंदावन धन्य आहे की जिथे भक्ती नसते. कारण वृंदावनामध्ये ज्ञानाला किंमत नाही, वृंदावनामध्ये भक्तीला किंमत नाही. ते प्रेमानंद महाराज पाहता तेच ते राधा 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 राधा. कुणी आले तर त्याला एकच सांगतात की राधेचं नाव घ्या, राधेचं नाव घ्या, राधेचं नाव घ्या. कारण भक्तीला किंमत आहे वृंदावनामध्ये, ज्ञानाला किंमत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस या भक्ती माती स्त्रीने नारदजीला सांगितले की मला तुम्ही याच्यातून बाहेर काढा, नारदजीने सांगितलं हा कलियुगाचा प्रभाव आहे, कलियुगामुळे असं झालं. त्यावेळेस भक्ती माता म्हणाले की या कलियुगाला तरी इथे कशाला ठेवलं असेल की जेणेकरून की याने अशा पद्धतीने या कलियुगामध्ये काय झालं आहे तो दुराचार मारलेला आहे. परंतु सांगतात की या कलियुगाचं जे महत्व आहे ते विशेष असं आहे. यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् करो केशव कीर्तना. सांगतात की या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ जे काही साधन आहे ते नाम सांगितलं आहे. नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे की अन्य साधनाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती होईल का नाही याची गॅरंटी नाही, परंतु नामानं मात्र भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात सोपं साधन म्हणून आम्हाला संतांनी सांगितलं आहे की बाबा हे सोपं साधन आहे आणि याच्याद्वारे तुम्हाला काय मिळणार आहे मुक्ती. कोणतं सोपं साधन आहे? नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पावे जडतील पावे हे जे काही कलियुग आहे याच्यामध्ये नाम कीर्तन जरी केलं ना तरीही भगवंताची प्राप्ती होऊ शकते, आपल्या पापाचा नाश होऊ शकतो. आणि पापाचा नाश झाल्यानंतर मग मात्र पुन्हा जन्माला यायचं काम नाही, पुन्हा मरायचं काम नाही. जोपर्यंत आपलं पाप शिल्लक आहे, जोपर्यंत आपला प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला
संचित आहे म्हणून आपल्याला जन्माला यावं लागतं. आपण जे निर्माण केलं संचित आहे तर ते भोगण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा मरावं लागतं. अरे एखाद्याचे पैसे जर तुम्ही घेतले उसने तर तो व्यक्ती तुमच्याकडे चक्रा मारणारच आहे. आणि जर त्याचे पैसे तुम्ही त्याला परत देऊन टाकले तर तो पुन्हा तुमच्या दरवाजाला येणार नाही. तसं संचित जोपर्यंत आहे तोपर्यंत जन्म आहे. आणि ज्या दिवशी संचित संपून जाईल जळते संचित ऐसी आहे धर्मनीत. संचित जळू शकतं परंतु त्यासाठी काय करावं? नामस्मरण करावं लागलं. ही जी काही भक्ती माता आहे तिला सांगितलं की या कलियुगाचं महत्व असं आहे. भक्ती माता म्हणते तुम्ही खरंच भाग्यवान आहे. सुरेशं त्वं हि धन्योऽस्मि मद्भाग्येन समागतः साधूनां दर्शनं लोके सर्वसिद्धीकरं परं. माझं भाग्य आहे मला साधूचं दर्शन झालं आहे. अरे साधूचं दर्शन मला प्राप्त झालं आहे. मी भाग्यवान आहे. आणि निश्चित माझी जी समस्या आहे ती समस्येचं निराकरण झाल्याशिवाय राहणार नाही. नारदजी सुद्धा सांगतात की अगं बाले तू वृथा खेद करू नको. आणि भगवंत साक्षात जे आहे ते निश्चित तुझ्या यावेळेस हे करल. तुझा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यानंतर सांगतात जे भक्ती करतात या कलियुगामध्ये नामस्मरण करतात त्यांना पुन्हा जन्माला यायचं काम करत नाही. हरेर नामे केवलम करो नास्तेव विधिरण्यता. या कलियुगामध्ये नाम सर्वश्रेष्ठ साधन आहे. आणि त्यानंतर नारदजी महाराजांनी काय केलं की वेद ध्वनी वेदांताचा घोष केला आणि अनेक वेळेस गीता पाठ केला. त्या ज्ञान आणि वैराग्याच्या कणामध्ये त्यांना चेतन करण्याचा प्राप्त प्रयत्न करू लागले. परंतु वेदांत घोषस्य गीता पाठे मुहुर्मुहु. अनेक वेदांताचा घोष केला, गीतेचा पाठ केला, परंतु तरी सुद्धा ते चेतन होऊ शकले नाही. आणि त्यावेळेस मुनी जे आहे ते मुनी इकडे तिकडे यांना त्यांना विचारू लागले की यातून ज्ञान वैराग्याला चेतन करायचं असेल तर काय केलं पाहिजे. सगळे सांगू लागले की गीतेचा पाठ करा, वेदांताचा पाठ करा, वेदाचा पाठ करा, वेद ध्वनी करा. नारदजी म्हणाले सगळं करून पाहिलं परंतु त्यांना चेतन प्राप्त होत नाही. असं सांगतात की त्यावेळेस सगळीकडे अशा प्रकारचा हाहाकार माजला की हाहाकार महानासी त्रैलोक्य विस्मयावह वेदांत घोषच गीता पाठे विभोरिदं. वेदांताचा घोष करून गीतेचा पाठ करून सुद्धा ज्ञान वैराग्य जाणीव होत नाही. नारदजी नाराज झाले. परंतु पुढे बद्रीवनामध्ये नारदजीची भेट आहे. ती भेट कोणासोबत झाली तर सनकादिक मुनी सोबत झाली. आणि सनकादिक मुनी सोबत झाल्यानंतर तिथे सांगतात की आकाशवाणी झाली होती की तुम्हाला निश्चित मार्ग प्राप्त होईल. आणि हे जे काही सनकादिक मुनी आहे ते सनकादिक मुनी नारदजीला सांगत आहे की बाबा त्यासाठी काय करावं लागेल, श्रीमद भागवत कथेचं श्रवण करावं लागेल. आणि श्रीमद भागवत कथा काय आहे तर वेद उपनिषदम राजा जाताम भागवती कथा. श्रीमद भागवत कथा म्हणजे साक्षात वेद आणि उपनिषदाचा सार आहे. वेद आणि उपनिषदाचं सार आहे. म्हणून वेद आणि उपनिषदाचा सार असणारी श्रीमद भागवत कथेचं काय करावं लागेल, श्रवण करावं लागेल. आणि तीच कथा आपण सुद्धा इथे श्रवण करत आहे, ऐकत आहे. आणि त्याच वेळेस गंगेच्या काठी हरिद्वार शेजारी आनंद नावाच्या घाटावर अशा सुरम्य एकांत प्रदेशामध्ये तिथे ज्ञान यज्ञाला प्रारंभ केला. म्हणजे श्रीमद भागवत कथेच्या ज्ञान यज्ञाला प्रारंभ केला. आणि ज्ञान यज्ञाला प्रारंभ केल्यानंतर सांगतात की त्या ठिकाणी जी काही भक्ती माता आहे नंतर तिचे 2 पुत्र आहे त्यांचे आसन लावण्यात आले. आणि त्या ठिकाणी आसन लावताना श्रीमद भागवतेचं गान सुरू झालं किंवा कथा सुरू झाली. त्यावेळेस अनेक भूलोक, देवतालोक, ब्रह्मलोकातून वेगळ्या प्रकारचे देवतालोक, ऋषीगण गंगा तटी येऊन थांबले ती कथा श्रवण करण्यासाठी. आणि ही जी काही कथा आहे ही कथा श्रवण केल्यानंतर
सांगतात की जे ज्ञान वैराग्य आहे त्यांना चेतना प्राप्त झाली आणि म्हणून ही श्रीमद भागवत कथा कशी आहे तर सांगतात सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवणमात्रेण हरिश्चित्तम समाश्रये की जी भगवंताला प्राप्त करून देणारी ही कथा आहे ज्यामध्ये ही कथा काय श्रवण केल्यानंतर संपूर्ण आपलं पाप नष्ट होऊन जातं यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिनम अनायसेन सर्वं सप्ताह श्रवणे लभेत अरे जे समाधीनं आणि योगानं आणि तपानं प्राप्त होत नाही ती केवळ 7 दिवसाच्या कथेने आपल्याला मिळणार आहे आणि ही जी काही कथेचं इथे गान सुरू झालं त्यावेळेस सांगतात की कथा नव्हे तर ही साक्षात श्रीमद भागवत म्हणजे भगवंताची प्रत्यक्ष ही ग्रंथ रूपाने वाङ्मय मूर्ती आहे तेने या वाङ्मय मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरिही आणि ज्यावेळेस ही कथा सुरू झाली त्या दोन्हीही ज्ञान आणि वैराग्य अवस्थेला ती अचेत अवस्थेला प्राप्त झालेले जे काही पुत्र आहे त्यांना चेतना मिळाली आणि एकच तिथे घोष सुरू झाला सगळेच्या सगळे जे आहे ज्ञान आणि वैराग्याला चेतना प्राप्त झाल्यानंतर सगळे आनंदाने नाचू लागले सगळे भगवंताचं भजन करू लागले गान करू लागले तर आपण सुद्धा भगवंताचं भजन करू श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ शुकदेवजी महाराजांनी परिस्थितीला संकानी मुनीने नारदजीला ही कथा सांगितली आहे आणि ज्यावेळेस ही कथा त्या गंगेच्या काठी प्रारंभ झाली आणि सांगितल्या गेली
त्यावेळेस सांगतात की भगवंत स्वतः तिथे प्रगट झाले आणि भगवंत प्रगट झाले आणि भगवंत प्रगट झाल्यानंतर सगळीकडे तिथे असं वातावरण तयार झालं की सगळ्यांना आपल्या आत्म्याचं भान सुद्धा राहिलं नाही. सगळे बेभान होऊन गेले, सगळे भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन गेले आणि सगळ्यांची देहाची स्थिती जी आहे ती बदलून गेली. तर या ठिकाणी नारद महाराज म्हणाले की मी सप्ताह श्रवणाचं जे काही पुण्य आहे ते मी अनुभवलं आहे, परंतु मला आणखीन ऐकायची इच्छा आहे की असा जो काही सप्ताह श्रवण केल्याने कोण कोण लोक धन्य झाले आहे. त्यावेळेस सांगतात की या सप्ताह श्रवणाने कृतस्तु क्रोधाग्नी दग्धाः तिरश्च कामिनः, जे कधी सत्य बोलत नाही, माता पित्याची निंदा करतात आणि जे दुसऱ्याला त्रास देतात, असे सगळे जे आहे ते या कथा श्रवणाने काय होतात तर त्यांचा पापाचा नाश होऊन पुण्याचा उदय होतो. असे 5 प्रकारचे जे आहे की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये घोर पाप केलेले आहे, असे सुद्धा या कथेच्या श्रवणाने काय होतात तर मुक्त होतात. तर ते 5 प्रकारचे पाप करणारे कोण आहेत तर सांगतात. पंचोग्र पापा छलछदमकारिणः क्रूराः पिशाचारिव निर्दयाश्चे ब्रह्मस्व पुष्टाय विचारकारिणः सप्ताहयज्ञेन कुरु पुनन्दिते. पहिला म्हणजे मदिरापान करणारा. मदिरापान करणे हे सुद्धा महापातक आहे, महापाप आहे. मदिरापान करणे हे सुद्धा महापाप आहे. त्यानंतर ब्रह्महत्या करणारा, ब्रह्महत्या म्हणजे संतांची हत्या करणारा, ब्राह्मणाची हत्या करणारा. त्यानंतर सुवर्णाची चोरी करणारा, जे सोनं चोरी करतात ते सुद्धा महापाप आहे. नंतर गुरुश्री गमन करणारा आणि एक विश्वासघात करणारा, हे 5 महापापी आहेत. हे महापापी जे आहे, या महापाप्याने ही कथा श्रवण केली तरीही सुद्धा त्यांच्या पापाचं निवारण यांनी होऊ शकतं. अशा पद्धतीचं सांगत आहे महाराज. हे सगळं सांगत आहे, परंतु यासाठी काही दृष्टांत वगैरे असेल ना की कोणी मुक्त झालं असेल असं कोणी, तर तुम्ही मनानं सांगत आहे आणि असं उदाहरणच नाही. आता माऊलीच्या ज्ञानेश्वरीचा जर विचार केला तर माऊलीने सिद्धांत पडून देण्यासाठी अनेक उदाहरणं सांगितली. ज्ञानेश्वरी अनेक उदाहरणं, एक गोष्ट पडून देण्यासाठी 5-5, 6-6 उदाहरणं, 10-10 उदाहरणं दिली माऊलीने. तसं उदाहरण सांगा कोणी की असा जो त्यांनी भागवत कथा श्रवण केली आणि तो मुक्त झाला म्हणून. तर सांगतात की बघा ऐका, श्रवण करा. देवर्षीला सनकादिक कोणी म्हणतात. पूर्वीच्या काळी तुंगभद्रा नदीच्या तटावर उत्तम नगर होतं आणि त्या उत्तम नगरामध्ये धार्मिक आचरणशील असे लोक राहत होते. आणि जे काही धार्मिक आचरणशील जे काही लोक त्या ठिकाणी राहत होते, ब्राह्मण लोक राहत होते, ते सांगतात की हे सगळेच्या सगळे सात्विक लोक होते. परंतु त्याच ठिकाणी एक आत्मदेव ब्राह्मण, तो सुद्धा अतिशय सूर्याप्रमाणे ज्यांचं तेज होतं असं सांगतात आणि खूप धनवान, परंतु तरीही भिक्षाजीवी ब्राह्मण होता. आणि यांची प्रिय पत्नी होती धुंदुली. कोणाची? आत्मदेव ब्राह्मणाची धुंदुली पत्नी होती. ती अतिशय क्रूर होती व हट्टी होती आणि त्यामुळे या दोघांची नेहमी भांडण तंटा होत असेल. परंतु असं सांगतात की आत्मदेव ब्राह्मण जो होता त्या आत्मदेव ब्राह्मणाने अनेक दान धर्म केले, अनेक ब्राह्मणाला दान केलं, अनेक गायी दान केल्या, अनेक सत्कर्म केले, अनेक चांगले कार्य केले, परंतु तरीही सुद्धा पुत्र प्राप्ती होत नव्हती. शेवटी त्यांनी विचार केला, अरे जर पुत्रच प्राप्ती होत नाही तर आता जगून तरी काय करायचंय. अरे आपण एखाद्या ब्राह्मणाला दान जरी द्यायला लागलो तरी ते प्रसन्न मनाने घेत नाही, मग जगायचं कशासाठी. पूर्वी, आता या काळात नाही पण पूर्वीच्या काळामध्ये ज्यांना पुत्र प्राप्ती होत नसे त्यांना लोक काय समजायचे? अभागी समजायचे. अभागी. अरे ते
पापी मनात उतरला की मागच्या जन्मात त्याने काहीतरी पाप केला असेल म्हणूनच त्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही. परंतु आता या जन्मामध्ये पुत्रप्राप्ती होऊन सुद्धा काही फरक पडत ज्याला नाही उलट ते चांगले आहे, ज्याला नाही ते चांगले आहे की निदान ते सुखी तरी आहे. अरे आता आमची परिस्थिती आणि तुमची परिस्थितीमध्ये बघा किती फरक आहे. कधी कधी असा विचार आम्ही करतो बाहेरचं वातावरण बघून की एकदा लग्न झाल्यानंतर जसं एखाद्या तुझं हे असतं ना काय त्याला तेल घालायला जसा बैल झुकला जातो तसं लग्न झाल्यानंतर त्याला तसं झुकल्या जातं आणि रोज त्याला कुठून काही ना काही कमवून आणावं लागतं आणि नंतर परिवार चालतो. त्याच्याशिवाय परिवार चालतो का? आणि एवढं करून घरचं रोज तुम्हाला तुम्ही असंच करत नाही, तसंच करत नाही, तुम्ही असेच वागत नाही, तुम्ही तसेच वागत नाही, रोजचं टेन्शन. मग कधी कधी असं वाटतं आम्हाला की आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्हाला त्या टेन्शनचं कामच पडलं नाही. घरी आल्यानंतर रोज कळतं तुम्ही हेच केलं नाही, तुम्ही तेच केलं नाही, तुम्ही हेच आणलं नाही, तुम्ही तेच आणलं नाही. तर सांगायचं तात्पर्य निदान आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो तरी एक आनंद आहे की आम्हाला काही आणायचं काम नाही, कोणी करायचं काम नाही. करायचं असेल तर ते समाजासाठी आहे, ते केलं ते केलं नाही तर ते भगवंत करून घेणार का? तुम्ही आम्ही कोण करणार आहे? तर सांगायचं तात्पर्य आत्मदेव ब्राह्मण अतिशय खिन्न झाला, नाराज झाला आणि नाराज होऊन त्याने विचार केला की ही जमीन का जगणार आहे, याच्यापेक्षा मेलेलं बरं. जंगलामध्ये निघून गेला, एका तलावाच्या ठिकाणी गेला, तलावाहून पाणी पिलं आणि पाणी पिल्यानंतर तिथे विश्रांती करू लागला. तेवढ्यामध्ये संन्यासी महाराज तिथे आले आणि संन्यासी महाराज आल्यानंतर त्यांनी दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्यांचे कंठ अवरुद्ध झालं, त्याला रडू आलं. त्यावेळेस त्या संन्याशाने त्यांना विचारलं, महाराज असं कोणतं दुःख तुम्हाला झालं की तुम्ही अशा पद्धतीने रडत आहात? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मदत्तम नैव गृह्णन्ति विद्या देवादिजातयः प्रजा दुःखेन शून्यहं प्राणं त्यक्तुमिहं गतः. अरे देवता आणि ब्राह्मण सुद्धा मी दिलेलं हे स्वीकारत नाही, मला असं वाटतंय की आता हा जीवन सोडून द्यावं. त्यावेळेस त्या संन्यासी होता, त्या संन्यासीने धीर देण्याचा प्रयत्न केला. धीर देण्याचा प्रयत्न केला. आपण आपल्या कोणी जर संकटात असेल तर त्याला त्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. एखादा परिवार संकटात असेल तर त्या परिवाराला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्या ठिकाणी संन्यासी महात्मा सदैव परोपकारासाठी जीवन जगणारे आणि त्यांनी तसाच पद्धतीने सांगितलं, अरे बाबा काही चिंता करू नको. त्यांनी सांगितलं, महाराज मला पुत्र प्राप्त होत नाही, जगून तरी काय करायचं? तुम्ही मला अशा पद्धतीने एक काम करा की तुम्ही मला पुत्र प्राप्ती होईल अशा पद्धतीचा आशीर्वाद द्या. त्यावेळेस महाराजांनी त्यांच्या मस्तकावर पाहिलं. सांगता की त्यांच्या कपाळाची रेष अशी सांगत होते की सप्त जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. त्यांचं प्रारब्ध असं होतं की 7 जन्मापर्यंत त्यांना पुत्र प्राप्तीचा योग नव्हता. आत्मदेव ब्राह्मणाला किती 7 जन्मापर्यंतचा सांगितलं. त्या विप्राला त्या ब्राह्मणाला सांगितलं की बाबा तुला 7 जन्मापर्यंत पुत्र प्राप्ती किती 7 जन्मापर्यंत असं म्हटल्यानंतर तो नाराज झाला. महाराजांनी सांगितलं, बाबा ज्यांना पुत्र आहे त्यांना तरी समाधान कुठं आहे, सुख कुठं आहे? एक काम करतो, काय कर, विवेकाचा आश्रय घे आणि विवेकाचा आश्रय घे आणि विवेकाचा आश्रय घेऊन खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं कल्याण कर. कारण विवेक जो आहे तो आपल्या अंतःकरणात निर्माण झालेला विवेक आपल्याला कल्याणाकडे घेऊन जाणारा असतो. त्यावेळेस आत्मदेव ब्राह्मण म्हणाला, महाराज तुमचा विवेकाने माझं काही होणार नाही. विवेकाने भरती. अरे मला त्या विवेकाचं घेणंच नाही. मला त्या विवेकाचं घेणंच नाही. अरे ज्याला जी गोष्ट लागते ती त्याला जर पाहिजेच असेल तर ती दिली तर त्याला त्याचा फायदा होईल
आणि जी लागतच नाही त्याला जर ती दिली तर तिला काही फायदा होणार आहे का? तो घेणार तरी आहे का? अहो तुमचा हरिपाठ पाठ आहे का? आहे ना? हरिपाठ पाठ आहे आणि हरिपाठ पाठ आहे आणि तुम्ही गेले बुलढाण्याच्या बाजारामध्ये आणि बुलढाण्याच्या बाजारामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर भाजीपाला वगैरे घेतला, पैसे नाही खिशामध्ये. त्या बाईला म्हणाले मी तुझ्या जुड्या वगैरे सगळं घेतलं आणि म्हणाले त्याला माझ्याजवळ तर काही पैसे नाही, माझा हरिपाठ पाठ आहे, मी म्हणून दाखवला चालू आहे का? अरे परमार्थ धन सर्वश्रेष्ठ आहे, परमार्थ महाधन जोडी देवाची चरण, बाकीच्या धनापेक्षा श्रेष्ठ आहे. अरे पैशापेक्षा श्रेष्ठ परमार्थ धन आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही म्हणले त्या बाईला की हिमाळ्याजवळ जे धन आहे परमार्थाचं हरिपाठाचं ते तुला इथे म्हणून दाखवते, अख्खा हरिपाठ म्हणून दाखवते, पूर्ण हरिपाठ म्हणून दाखवते. फक्त तुम्हाला त्याच्या बरोबर ही भाजीपाला दे देईल का ती म्हणतो हरिपाठ तो याजवळ ठेव, तो हा पाठ आहे तो याजवळ ठेव, मला काय हरिपाठाचं काही घेणं देणार. तसं आत्मदेव ब्राह्मण म्हणाला तुमच्या विवेकानं माझं काय होणार आहे? विवेक तुम्हाला गरज आहे. आणि विवेक करून तुम्ही आत्मविवेक केला की आत्मस्वरूप नित्य आहे, तद व्यतिरिक्त नित्य आहे, याला विवेक म्हणतात. मग आत्मस्वरूप नित्य आहे याचं मला काही घेणं देणं नाही, मला फक्त पाहिजे पुत्र. आशीर्वाद द्या, पुत्र म्हणजे ही बला की तुमच्या सामर्थ्याने मला पुत्र होईल अशा प्रकारचा आशीर्वाद द्या. सांगितलं की बाबा पुत्र होऊ शकत नाही. सांगितलं महाराज तुम्ही काय करू शकत नाही, करील ते काय मग महाराज संत काय करू शकत नाही. रडू लागले, त्यांचे पाय धरले. त्यावेळेस त्या संतांना ते येतीला त्या संन्यासाला दया आली, त्यांनी ते फळ दिलं. ते फळ घेतलं आणि ते आपल्या पत्नीला सांगितलं हे फळ तू ग्रहण कर. परंतु पत्नी जी आहे ती धुंदुली जी आहे तिने मात्र ते फळ वगैरे आहे ते स्वतः काही खाल्लं. तिला माहित होतं हे जर फळ आपण खाल्लं यदा कदाचित, पहिली गोष्ट विश्वासच नव्हता, परंतु यदा कदाचित आपल्याला गर्भधारणा झाली आणि गर्भधारणा झाल्यानंतर कदाचित गावामध्ये जर चोर आहे आपण कसं पडायचं? पहिले यायचे ना डाकू, पहिले डाकू यायचे गावामध्ये, आता थोडं व्यवस्थित झालं, आता मी येतात. परंतु जर यदा कदाचित डाकू आले गावामध्ये तर मी कशी पळणार, तिला त्याची चिंता. यदा कदाचित गर्भधारणा झाली सुद्धा तर असं सांगतात की प्रसव पीडा फार वेदनादायी असतात आणि प्रसव पीडेला मला पुन्हा जर अशा पद्धतीने त्रास झाला तर मग तिने सांगितलं खाणच नाही. तिने काय केलं, फेकून दिले महाराजाचा पसंत, फेकून दिल्यापेक्षा गाईला खाऊ ते गाईकडे टाकून दिलं. आणि इकडे जी काही आपली बहीण आहे तिला सांगितलं की तुला जी काही गर्भधारणा झाली आहे तू तुझा पुत्र मला दे, मी त्या बदल्यात काहीतरी तुला धन देऊन टाकेल, तुला पैसे देऊन टाकेल असं सांगण्यात आलं. आणि त्या पद्धतीने ठरलं. आत्मदेव ब्राह्मणाला असं उमोर त्याने की 9 महिने तुम्ही माझ्याकडे येऊ नका, 9 महिन्यानंतर मी तुम्हाला भेटेल. आत्मदेव ब्राह्मणाला विचारायला साधा त्याला वाटलं 9 महिन्यानं का होईना पण आपलं पुत्र प्राप्ती होत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. सांगतात की हिने बरोबर असं सापळा रचला आणि सांगितलं की तिचा जो पुत्र आहे बहिणीचा तो 9 महिन्यानंतर बरोबर तिचा पुत्र झाल्यानंतर तिने इकडे आणला, याला त्यामध्ये धन दिला, सांगितलं माझाच पुत्र आहे. आणि आपल्या पतीला सांगू लागले की मला दूध नाही, तर गाईच्या दुधापासून कशापासून त्याला वाचवावं लागलं. तिचा नव्हता तर तिला दूध येईल कसं? तर सांगतात की अशा पद्धतीने धुंदुलीने सांगितलं मला पुत्र झाला, ब्राह्मण खुश झाला. त्यानंतर 3 महिन्यानंतर आणखीन त्रिमासी दीर्घतेच्या तसा रेणू सुशीर्भकम सर्वांग सुंदरम दिव्यम निर्मलम कनक प्रभम, सुंदर सोन्यासारखाचा मुलगा त्या गाईला सुद्धा झाला. आणि त्यांची गाई सारखी कान असल्यामुळे त्यांचं नाव मुक्कर्ण ठेवलं. हा धुंदुकारी जो आहे हळूहळू वाढू लागला आणि वाढू लागल्यानंतर त्यांनी आपल्या आई वडिलाला त्रास द्यायला सुरू केला. दृष्ट निघाला तो, रोज दारू पिऊन यायचा, आईला मारायचा, वडिलाला मारायचा. अरे कलियुगामध्ये आज सुद्धा आपण पाहतो. आता तर आई वडिलांचे हत्या केलेले आपले उदाहरण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्याला दिसणार, पेपरच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून.
आता इथे कुठेतरी गाव आहे सावरगाव होते. लोक आई वडिलांची हत्या केली, आई वडिलांची हत्या करून टाकली. आणि जन्माला मला सांगा की जर आपण त्याला जन्माला घातलं, जन्माला घालून त्याचं सगळं संगोपन केलं, लहानचं मोठं केलं, आपण आपलं त्याला आपलं रक्त दिलं आणि तो त्या मोबदल्यामध्ये जर आपली हत्या करत असेल तर कलियुगाचा किती मोठा प्रभाव आहे. आईला मारू लागला, आईला मारू लागला, वडिलाला त्रास देऊ लागला, घरातलं धन दौलत सगळं संपून टाकलं. आई सुद्धा कंटाळली. वडील तर आत्महत्ये प्रमाणे ठरवलं की बाबा इथे राहून काही फायदा नाही. एक दिवस आई धुंदुलीने जी काही आपली आत्महत्या करून टाकली, तिने आपला जीव देऊन टाकला. आत्मदेवरामानं आपलं घरदार सोडून निघाले आणि त्यानंतर त्यांना गोकर्ण महाराजांची भेट झाली आणि गोकर्ण महाराजांना त्यांना उपदेश केला. काय उपदेश केला? असारह खलु संसार दुःख रूपी विमोहकः सुतः कस्य धनं कस्य स्नेहवान् दुरते निशम् मुच्या ज्ञानं प्रजारूपं मोहतो नरके गतिः निपितिष्येति देहोऽयं सर्वं त्यक्त्वा वनं व्रज. पिताजी, या संसारामध्ये काही पडलेलं नाही, सगळं दुःखरूप संसार आहे. म्हणून त्याच्यातून तुम्ही बाहेर या आणि या संसाराचा त्याग करा. त्याच्यामध्ये काही पडलेलं नाही. आणि पित्याने सुद्धा ते ऐकलं आणि त्या पद्धतीने पित्याने आपला स्वतःचा उद्धार करून घेतला. हा जो काही धुंदुकारी आहे, हा धुंदुकारी रोज काही ना काही आपत होता, रोज काही ना काही चोऱ्या करायचा, हे करायचा, वेशागमन करायचा. एक दिवस सांगतात त्या वेशेने यांच्याकडे एक प्रस्ताव टाकला की आम्हाला भरपूर धन पाहिजे. तो वेशेमध्ये एवढा आसक्त झालेला होता, एवढा आसक्त झाला होता की त्यांनी त्यांचं ऐकलं सुद्धा आणि ऐकून भरपूर धन चोरून आणलं. त्या वेश्याला असं वाटलं कदाचित उद्या राजाला माहित झालं की ह्या अशा पद्धतीने त्या धुंदुकारीने हे धन काम आणलं आहे आणि या वेशाजवळ हे धन आहे, तर उद्या आपल्यालाही सजा होईल, आपल्यालाही पकडतील. म्हणून त्यांनी काय केलं की ठरवलं की याचा आता रात्रीच काटा काढायचा. कोणाचा? जसे ज्याची कर्म असतं त्याला तसं फळ मिळतं. आणि सगळ्या मिळून त्याला बांधल्यानंतर त्याला फाशी देऊन का तरी मरत नाही. शेवटी म्हणतात की त्याच्या तोंडामध्ये विस्तू आहे, तो विस्तू टाकण्यात आला आणि विस्तू टाकून अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने त्याची हत्या केली, गड्ड केला आणि त्याला पुरून टाकलं. धुंदुकारी समाप्त झाला. परंतु अशा पद्धतीने मेल्यामुळं त्याला गती मिळाली नाही. तो इकडे तिकडे भटकू लागला आणि ज्या वेळेस जे काही गोकर्ण महाराज आहे, गोकर्ण महाराज तेथे आले आणि घरामध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आवाज त्यांना त्या घरामध्ये येऊ लागले. विचारलं कोण आहेस तू, कोण आहेस? त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे, मला अशा पद्धतीने पीडा होत आहे, मला त्रास होत आहे, मला याच्यातून मुक्त कर. त्यावेळी धुंदुकारी महाराजांनी पाहिलं की मुक्त कसं करावं. मी याच्यासाठी पिंडदान केलं, दयेला पिंडदान केलं, तरी सुद्धा याला मुक्ती मिळाली नाही. त्यावेळेस म्हणतात की त्या गोकर्ण महाराजाने सूर्याचा जो काही सूर्य आहे त्या सूर्याला थांबवलं, विचारलं की काय आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं श्रीमद भागवत कथेचं आपण काय केलं पाहिजे, श्रवण कथा लावली पाहिजे. कथेचं श्रवणानंतर यांना मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल. त्या पद्धतीने 7 दिवसाची कथेचे आयोजन गोकर्ण महाराजांनी केलं आणि कथा सुरू झाल्यानंतर जो काही धुंदुकारी आहे तो धुंदुकारी त्या कथा मंडपामध्ये एका बांबूमध्ये ज्याला 7 कांड्या होत्या त्याच्यामध्ये तो थांबला. कारण त्याला असं बाहेर थांबता येत नव्हतं म्हणून अपवित्र असं त्या बांबूमध्ये तो थांबला आणि 7 दिवसांमध्ये म्हणतात एका दिवशी एक कांडे फुटलं आणि एक कांडे फुटून 7 दिवसामध्ये त्याला मोक्ष मिळाला. आणि मोक्ष मिळाल्यानंतर त्याला विमान घ्यायला आलं. त्यावेळेस जो गोकर्ण महाराज म्हणाला हे सगळ्यांनी कथा ऐकली, कोणी इथे सगळ्यांनी कथा ऐकली, परंतु या सगळ्यांना विमान न्यायला का आलं नाही? त्यांनी सांगितलं सगळ्यांनी जरी कथा ऐकली परंतु यांनी जेवढे एकाग्र अंतःकरणापूर्वक एकाग्र चित्ताने कथा श्रवण केली तेवढी इतरांनी श्रवण केले नाही, म्हणून यांना मोक्ष मिळाला नाही. म्हणून एकाग्र अंतःकरणाने कथा तुम्ही श्रवण करावी आणि नंतरच तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीने
आजची जी कथा आहे, कथा आपल्याला थांबवायची आहे. कथा आपल्याला थांबवायची आहे. भगवंताच्या चरणी कथा समर्पित करायची आहे. थोडं संकीर्तन घेऊ आणि संकीर्तनाच्या नंतर आरतीची तयारी सुरू करू. मुकुंद माधव गोविंद मोर मुकुंद माधव